साहेब, कपिल पाटील साहेब सगळ्यांनीच मला मदत केली आणि प्लस माझा प्रत्येक कार्यकर्ता हा 24 तास माझ्यासाठी काम करत होता आणि ही जी जनता हिने प्रचंड विश्वास मला माझ्यावर दाखवला या प्रभागातली आणि बदलापूरमध्ये सर्वाधिक मताच्या फरकाने मला निवडून दिलंय. खरोखरच मी या जनतेच्या त्यांचं जे काही मला निवडून दिलं यातनं कधीच मी उतरा येऊ शकत नाही. कायमस्वरूपी त्यांच्या या ऋणामधून मी कधीच मुक्त होऊ शकत नाही. खूप खूप धन्यवाद देतो या जनतेला की बदलापूरमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या लढतीकडे लक्ष लागलेलं ती लढत मला वन साइडेड करून दिली, एकतर्फी मला विजय दिला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपण जर बघत असाल तर या ठिकाणी जो आहे जल्लोष व्यक्त केला जातो आहे. अनेक भारतीय जनता पार्टीचे जे काही नागरिक आहेत आपल्याला बघायला मिळत आहेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जे आहेत रुचिराताई घोरपडे या देखील खूप मोठ्या लीडने या ठिकाणी विजय झाल्यासाठी माहिती जी आहे आपल्याला मिळते आणि आपण जर बघत असाल गर्दी जी आहे आपल्याला इथे पाहायला मिळते. नगराध्यक्ष पदाच्या विजेता जे आहेत त्याचबरोबर राजनदादा घोरपडे जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत. जल्लोष आपण बघत आहोत या ठिकाणी राजनदादा घोरपडे जे आहेत या ठिकाणी आलेत आणि नगरसेवक त्याचबरोबर जे आहेत नगराध्यक्ष पदासाठी पहिली प्रतिक्रिया म्हणजे बदलापूरच्या तमाम जनतेने तमाम मतदारांनी विकासाला दिलेलं महत्व ही सगळ्यात महत्वाची प्रतिक्रिया आहे. कारण काय लोकांना विकास हवा आहे, दादागिरी नको आहे, काहीच नको आहे. फक्त विकास आणि काम करणाऱ्या व्यक्तीला त्यांनी महत्व दिलं आणि म्हणून हा आमचा विजय आहे. या विजयाचं सगळ्यात जास्त श्रेय जाते ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आमचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेबांना. त्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे माझ्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ह्या बदलापूरचे लाडके आप्पा, या बदलापूरचे आमदार साहेब किसन कथोरे साहेब यांनी तर स्वतःच्या निवडणुकीपेक्षा माझ्या निवडणुकीसाठी मेहनत घेतलेली आहे आणि प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलेले आहे. हा विजय सगळ्यांना त्यांचा विजय आहे, हा माझ्या एकटीचा विजय नाहीये आणि त्यांनी माझ्यासाठी दिवस रात्र एकत्र केलेलं आहे आणि विकास कामाला महत्व देण्याचं लोकांना कन्व्हिन्स केलेलं आहे म्हणून हा विजय आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानत होता, आता ठाणे जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जाईल का? नक्कीच ठाणे जिल्हा. कारण काय लोकांना शांततेचं वातावरण हवं आहे, दादागिरी नको आहे, गुंडागर्दी नको आहे, सोजवळपणा हवा आहे बोलण्यामध्ये, विकास कामांवर बोलण्याला महत्व देणारे लोक आहेत. आपल्या बदलापूरमध्ये खूप सुशिक्षित नागरिक आहेत तर त्यांना कामं हवी आहेत, त्याच्यामुळे त्यांनी ह्या गोष्टीला महत्व दिलेलं आहे आणि भाजपची सत्ता एक हाती इथे आलेली आहे. रेल्वेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, त्या सगळ्या प्रश्नांवर आम्ही तोडगा काढलेला आहे आणि मार्गस्थ लागलेले आहेत. आज आपल्या राज्य सरकारकडून आपल्याला भरपूर निधी प्राप्त झालेला आहे या कामांसाठी आणि ती कामं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चालू झालेली आहेत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्या गोष्टीला महत्व दिलं आणि त्यांना असं वाटलं की हा जो चेहरा आहे रुचिता राजेंद्र घोरपडे, हा चेहरा आमच्या ह्या शहराच्या विकासासाठी काहीतरी खरंच न्याय देईल आणि खऱ्या अर्थाने या शहराचा विकास घडेल. थेट भाजप आणि शिवसेना दोन पक्षांमध्ये सरकारमध्ये त्यामुळे याच्या पुढे कशा पद्धतीने वाटचाल असणार आहे? नेमकं कोण जिंकलेलं आहे? परिषद जिंकलेला आहे का लोकशाही जिंकलेली? सगळ्यांना बरोबर घेऊनच काम करायचं आहे. ह्याच्या पुढे सुद्धा आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊनच काम करणार आहोत. विरोधक फक्त निवडणुकीपुरते असतात, नंतर सगळे एकत्र येतात आणि आपल्या बदलापूरचा इतिहास आहे की शहराच्या विकासासाठी सगळेजण नेहमी एकत्र आलेले आहेत. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार गट आणि आरपीआय युतीच्या या ठिकाणी नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे आणि आमची बहुमताकडे वाटचाल झालेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम बदलापूरच्या तमाम सुशिक्षित जनतेला मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप सहकार्य केलं, विकासाला प्राधान्य दिलं
आमदार किसन कथोरे यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. त्यांच्या विकासाला गती देण्याकरता सौ रुचिता राजेंद्र घोरपडे यांचा विजय हा निश्चित झालेला आहे आणि मेजॉरिटी सुद्धा नागरिकांनी दिलेली आहे. अशा पद्धतीने रोषणाई बघत असाल या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे अभिनेते जे आहेत रुचिताताई घोरपडे ह्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत आपण घेतलेल्या आहेत. एक आपण जर बघत असाल या ठिकाणी रुचिताताई घोरपडे असू द्या, त्याचबरोबर राजनदादा घोरपडे असू द्या, सर्वच जे आहेत या ठिकाणी भाजपाचे अनेक उमेदवार विजेते झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत. निघूया निघूया बदलापूरच्या नगर परिषदेच्या निवडणुकीवर रुचिताताई घोरपडे जे आहेत ते त्या नगराध्यक्ष पदाच्या विजेत्या झालेल्या आहेत आणि त्याचमुळे आपण जर बघत असाल या ठिकाणी तर आपल्याला जल्लोष जो आहे तो बघायला मिळतो आहे. हजारोच्या संख्येने लोकसमुदाय जो आहे या ठिकाणी एकत्र आलेला आहे आणि या विजयामध्ये सहभागी झालेला आहे. गुलाल उधळले जातोय. रुचिताताई घोरपडे जे आहेत ते विजयी झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. यश प्राप्त झाल्याच्या निवडणुकीमध्ये महायुती आणि महत्वाचं शिवसेना शिंदे गटाची जी सत्ता आहे ती भाजपानं उलटून लावलेली आहे आणि भाजपाचे हे सगळे कार्यकर्ते तुम्हाला दिसत आहेत जल्लोष करताना. या ठिकाणी कमळ फुलले अनेक आरोप प्रत्यारोप निवडणुकी दरम्यान झाले होते. त्या महिलांकडे रुचिताताईंसाठी जे आहे या ठिकाणी विजयाचा गुलाल उधळला जाताना आपल्याला बघायला मिळतो. पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी जे आहे याचे अनेक उमेदवार या ठिकाणी आलेले विजयी झालेले आहेत आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष जो आहे नगरपालिकेवरती भाजपाची सत्ता जी आहे आपल्याला बघायला मिळते. कस काय मागे होता ना पुढे आले. आपण बघत आहोत जे आहेत या ठिकाणी आपल्याला जल्लोष बघायला मिळतो आहे. ठीक आहे जाऊया ना मध्ये जाऊया ना. ओपन नाही केलं राहील अजून. ओपन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जल्लोष जो आहे इथे साजरा केला जातो आहे.
परंतु तोच माझ्या रूपाने त्यांना दिसला म्हणून त्यांनी माझा चेहरा एक्सेप्ट केलाय. तसेच आमची जी प्रभागामध्ये झालेली विकास कामं सगळ्यांनी बघितली आहेत. त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी एक मनात विश्वास होता की ही व्यक्ती कुठेतरी शहराचा विकास नक्की करू शकते. हा त्यांच्या मनात विश्वास आहे म्हणून सगळ्यांनी आपल्याला एक्सेप्ट केलं. आज राजेंद्र घोरपडे सरांची मेहनत आहे की मी नवीन असून सुद्धा मी प्रभागापुरती मर्यादित होती. पूर्ण शहरामध्ये मी सगळीकडे तर तेवढी पोहोचली नव्हती. पण राजेंद्र घोरपडे साहेबांचं काम हे पूर्ण बदलापूरमध्ये बोललं आणि त्यांच्याबरोबर त्यांना मी जी दिलेली साथ आहे ती सगळ्यांनी एक्सेप्ट केली. 25 वर्षाच्या शिवसेनेच्या सत्तेला तुम्ही सुरुंग लावलाय. लोकांनी विकास कामाला महत्व दिलंय. मी एवढंच सांगेन कारण काय लोकांना बदलापूरचा विकास हवा होता. अतिशय खालच्या पातळीला ही निवडणूक गेली होती. अतिशय खालच्या पातळीला टीका टिप्पणी दोन्ही साईडनी होत होती. काय सांगाल? आम्ही पातळी सोडलेली आम्हाला तरी कुठे आठवत नाही. आम्ही विकास कामांशिवाय कुठेच काहीच बोललो नाहीये. आम्ही जी विकास कामं केलेली आहेत ती विकास कामांना बघून तुम्ही आम्हाला मतदान करा. आम्ही प्रभागामध्ये जी केलेली कामं आम्हाला पूर्ण शहरामध्ये करायचं. एक बदलापूर एक स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे. कारण काय निधी आपल्याला भरभरून मिळतो. आपले देशाचे महाराष्ट्र राज्य देशाचे पंतप्रधान पण आपल्याला निधी उपलब्ध करून देतात. राज्याचे मुख्यमंत्री तर खूपच निधी उपलब्ध तेच करून मला देतात. म्हणायचंय की आणि मुख्यमंत्र्यांची आपल्या- सभा झाल्यानंतर हा गेम चेंजर ठरला. नक्कीच ठरला. कारण काय आमचे मुख्यमंत्री साहेब आले होते त्यांनी पण कोणावर टीका टिप्पणी केली नाही. तर त्यांनी जी विकास कामं आपल्या बदलापूरसाठी मंजूर केलेली आहेत ती कशा प्रकारे मार्गस्थ लागणार आहेत हे त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले. आमदारांनी कधी नव्हे ते पालिकेमध्ये लक्ष घातलं होतं, कधी त्यांनी पालिकेच्या निवडणुकीमध्ये लक्ष दिलं नव्हतं. मात्र यंदा त्यांनी या निवडणुकीत लक्ष दिलं आणि त्यामुळे भाजपाचा विजय झाला. नक्कीच. कारण काय आमदार साहेब तर आज 5व्यांदा आमदार साहेब बनलेले आहेत. आज लोकांनी त्यांना डोक्यावर उचललेला आहे आणि त्यांचा शब्द कोणीच खाली पडून गेलेला. हा खरा विजय आहे तो आपल्या आमदार साहेबांचा आहे. कारण काय त्यांनाही या शहरामध्ये नगरपालिकेमध्ये विकास हवा होता ना की भ्रष्टाचार हवा होता. त्याच्यामुळे त्यांनी प्रामुख्याने ह्या गोष्टीकडे लक्ष घातलेलं आहे. आणि खरंच म्हणजे त्यांनी त्यांच्या निवडणुकीला एवढी मेहनत घेतली नाही तेवढी जास्त मेहनत त्यांनी माझ्यासाठी घेतलेली आहे. हे ऋण मी कधीच आयुष्यभर मी उतरवू शकणार नाही. आणि त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आमची सगळ्यांची भरभराट आहे. आणि आम्ही सगळे जे त्यांचे शिलेदार या निवडणुकीत विजयी झालेलो आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पुढे या बदलापूर नगर परिषदेमध्ये काम करणार आहोत. नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक होती ती थेट होती आणि याला मिनी विधानसभा म्हणून संबोधलं गेलं होतं. काय सांगाल? बदलापूरची जनता आहे ही थेट नगराध्यक्षाला भाजपलाच मतदान करते. हा आमचा इतिहास आहे. 2005 साली जेव्हा थेट नगराध्यक्ष निवड होती तेव्हा आपले माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर यांना लोकांनी निवडून दिलं होतं. आणि विकास कामाला त्यांनाही तेव्हाही माहिती होतं की बदलापूरचा जर विकास हवा असेल तर भाजपचे उमेदवार निवडून देणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ती साथ आणि जास्त जोराने ती साथ आम्हाला जोमाने आम्हाला मिळाली आणि विकास कामांना गती देण्यासाठी आम्हाला लोकांनी साथ दिली. पहिलं कोणत्या विकास कामाला प्राधान्य असेल नगराध्यक्ष पदाची खुर्ची स्वीकारल्यानंतर? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बदलापूरमध्ये काही प्रमाणात जी अस्वच्छता राहिली असेल कुठे ती सगळ्यात पहिले पूर्ण संपायची आहे. कारण का प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक नगरसेवक तर मेहनत घेतोच आहे. पण सार्वजनिक ठिकाणी जिथे अस्वच्छता राहिली असेल तिथे असेल सार्वजनिक शौचालय आहेत जे आपल्या बदलापूरमध्ये होणं गरजेचं आहे. स्टेशन परिसरामध्ये कुठेच शौचालय नाहीत तर बदलापूरमध्ये स्टेशन परिसरात जर कोणी आले रिक्षावाले असो किंवा इतर नागरिक असो तर स्टेशन परिसरात आले प्लॅटफॉर्मच्या परिसरात आले तर तिथे शौचालयाची सुविधा नाहीये. त्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त तिथे शौचालय कसे उपलब्ध होतील हे म्हणजे हे झाले स्वच्छता. जेणेकरून जिथे उघड्यावर जी अस्वच्छता पसरते तिला आळा बसेल. आणि या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचं की नाट्यगृह जे आपलं आहे ते नाट्यगृह झालं पाहिजे. दुसरं म्हणजे की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आहे ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी व्हायचे. बोटॅनिकल गार्डन 10 एकरचं करायचं आपल्याला. या सगळ्या गोष्टी करायच्यात आपल्याला. या मतदारांनी खरंच खूप मोठा विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे आणि त्यांनी हे ठरवले की बदलापूरचा विकास
कारण की त्यांनी कारण आमचा सगळ्या प्रभाग बदलापूर बघितलेला शहरामध्ये आहे. आज जेव्हा 2 प्रभागामध्ये तारखेला आमच्या निवडणूक गेली झाली, 20 वर्ष आम्ही त्याची इतकं चर्चा काम होती केलेलं आहे की भारतीय जे जनता लोकांना पार्टीची खरंच सत्ता आणि हवं भारतीय म्हणजे जनता लोकांच्या पार्टीची मनात काय सत्ता प्रश्न आहेत, मिळणार त्यांना आहे. काय विकास अशी हवा सगळीकडे चर्चा आहे, होती. तशा कोणत्याही तशा प्रकारे आम्ही माणूस आमच्या प्रभागामध्ये बोलत विकास होता. याच्यावर करत लक्षात आलेलो आलं की आहे आणि हवा तो आपलीच. नगरपालिकेच्या आणि राज्य सरकारने दिलेल्या निधीच्या माध्यमातून करत आलेला आहे. तर त्याच्यामुळे लोकांना कुठेतरी एक विश्वास आहे की ह्या बदलापूरमध्ये जर आपल्याला असाच प्रभागासारखा विकास जर पूर्ण बदलापूरमध्ये हवा असेल तर ही रुचिता राजेंद्र घोरपडे ही एक अशी व्यक्ती आहे की जो हा विकास करू शकते. रुचिता घोरपडे या नगरसेवक म्हणून निवडून आल्यात, नगराध्यक्ष म्हणून देखील निवडून आल्यात. आता कुठेतरी एखादी सीट सोडावी लागणार आहे. बघूया आपले वरिष्ठ जसे सांगतील त्याप्रमाणे आपण पुढे वाटचाल करणार आहोत. या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाचा जो रोल होता तो राजन घोरपडे यांचा अत्यंत महत्वाचा रोल होता. त्यांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती आमदारांसोबत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, काय सांगाल, एकंदरीत निवडणूक पाहिली तर विजय हा सर्वप्रथम मी या बदलापूरच्या जनतेला विरोध केला मनापासून धन्यवाद देतो की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि या काम सुरू झालेलं असू दे, पण या प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण आणि स्थानिक आमदार किसन कथोरे या तिघांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांचं जे भाषण होतं ते या विकासाला धरूनच होतं की बदलापूर हे चांगलं स्मार्ट सिटी बनवू शकतो मी. त्याकरता येथे मेजॉरिटी आली पाहिजे, या ठिकाणी थेट नगराध्यक्ष आला पाहिजे. कारण मी दिलेला जो पैसा आहे तो इकडे तिकडे न झिरपता तो थेट विकासाला लागला गेला पाहिजे अशी धारणा सातत्याने मुख्यमंत्र्यांची होती आणि त्यांनी तसं जनतेला आवाहन सुद्धा केलं होतं आणि जनतेने ते आवाहन पेललं आणि या ठिकाणी मतदान केलं. पण आता मोठ्या प्रमाणात विकास निधी आपल्याकडे येईल, कारण भाजपाचा नगराध्यक्ष झाला, सत्ता भाजपाची आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं की तुम्ही मला सत्ता द्या, फंडिंग करण्याचं काम, निधी देण्याचं काम माझं आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी संपूर्ण राज्याला सांगू इच्छितो की बदलापूरमध्ये सगळ्यात जास्त निधी जर दिला असेल आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून तर देवेंद्र फडणवीस यांनी 2015ला मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आज तर त्यांनी या बदलापूर शहराला जवळजवळ 650-700 कोटी रुपयाचा निधी दिला. या शहराचे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे केले, अनेक सुविधा दिल्या, पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर केलेल्या आहेत. या इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम मात्र आता आमच्या सगळ्या नगरसेवकांचं आणि या थेट नगराध्यक्षाचं आहे. बरं सर, एक प्रश्न असा आहे की अनेकदा आमदारांनी भ्रष्टाचाराचे आरोप या पालिकेत केलेले आहेत. आता नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर हा भ्रष्टाचार तुम्ही समोर आणणार आहात? बघा, या ठिकाणी आमदार किसन कथोरे यांच्याकडे अनेक प्रकरणं भ्रष्टाचाराची आहेत आणि आम्ही बदलापूरमध्ये विकास कसा होणार आहे हा प्राधान्याने देणार आहोत. त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहोत. पण भ्रष्टाचार झाला असेल त्याला पाठीशी आम्ही कधीच घालणार नाही, कारण तो भ्रष्टाचार या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा थांबवणार पण आहोत आणि त्याची चौकशी सुद्धा करणार आहोत उच्चस्तरीय. कारण असा निधी जर नागरिकांचा जर काही करोडो रुपयाचा निधी जर वायात असेल तर तिथे कुठेतरी नागरिकांना न्याय पण द्यावा लागेल, त्याची चौकशी नक्कीच होईल. सर, नगराध्यक्ष झाल्यानंतर सगळ्या नगरसेवकांना सोबत घेऊन शहराचा विकास करणार आहात? हो, सर्व पक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊन या बदलापूरचा विकास करणार आहोत. 5 वर्षात बदलापूर स्मार्ट सिटी बनवणार. अजित पवार गट तुमच्यासाठी विजयासाठी किती मोठं फॅक्टर ठरलं? हो, तो पण एक मोठा फॅक्टर आहे, कारण स्वतः आशिष जांभळे त्यांची पत्नी या दोघं प्रभाकर पाटील हे लोक सगळे तेवढ्याच जोशात उतरले होते आणि त्यांनी सुद्धा चांगलं मतदान भारतीय जनता पार्टीला दिलं. शुभेच्छा आणि अभिनंदन. थँक्यू. आपण पाहिलं Thank you. की राजन घोरपडे यांनी दिलेल्या माहितीसंदर्भात तर आपण बघत आहात बहुमताने या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या रुचिताताई घोरपडे जे आहेत त्या विजयी झालेल्या आहेत आणि प्रचंड गर्दी जी आहे या ठिकाणी जनसमुदाय त्यांच्या विजयामध्ये आपल्याला या ठिकाणी एकत्र आलेला बघायला मिळतो आहे. बाहेर जायचं हा तिकडे जायचं. पुढे ठीक आहे ना. चला आपण आता चला बाहेर.
जायचं गेट चला जरा बोला गेट अजून थोडे मागे सरका ना. हा चला ना चला हो, चला जरा हो, धुमाळ साहेब बघा तुम्ही हा जाऊ दे. चला 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 बाहेर मोठा जनसमुदाय जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. हा ठीक आहे चला. मुलाला जो आहे आपल्याला बघायला मिळतोय मॅडम आल्या एवढ्या गर्दीत आता घ्या मध्ये मध्ये जावं लागेल मग परत मध्ये जावं लागेल. चला परत मध्ये जाऊया चला. हा या तर आपण जर बघत असाल या ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रियंकाताई दामले जे आहेत त्या देखील या ठिकाणी आपल्याला विजयी झालेल्या बघायला मिळत आहेत. त्यांच्याशी सुद्धा जे आहेत आपण संवाद जो आहे तो साधणार आहोत. या ठिकाणी गुलाल जो आहे तो आपल्याला जवळच येतात लवकर. तर तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत.